इयत्ता 9वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वास्तव संख्या यामधील सराव संच 2.5 आपल्याला घ्यायचा आहे बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सराव संच 2.5 वास्तव संख्या इथं सराव संच 2.5 बघा काय दिलेलं आहे. किंमत काढा म्हणून पहिला प्रश्न दिलेला आहे. किंमत काढा. एक आकडा एक मार्कासाठी हे प्रश्न दिले जातील बाळांनो. 15 केवळ मूल्य चिन्हामध्ये दिलेला आहे. 15 वजा 2. आता 15तनं 2 गेले किती राहिले? 13 असं लिहून घ्यायचं. 15 वजा 2 बरोबर किती राहिले? 13. चला तर मग दुसरा आकडा 4 वजा 9 केवळ मूल्यात 4 वजा 9. 9 मधून 4 गेले. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. याचा अर्थ 9 वजा 4 किती होणार? 5. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 5. कळतंय ना? वजा 5 म्हणजे हे असं लिहायचं वजा 5. केवळ मूल्याच्या बाहेर आल्यानंतर वजा हे चिन्ह राहत नाही बाळांनो. उत्तर 5 असं लिहावं लागतं. यासाठी 1 मार्क अगदी सोपा मिळून जाणार आहे. चला तर मग तिसरं गणित. केवळ मूल्यात 7 गुणिले केवळ मूल्यात वजा 4. आता हे केवळ मूल्य चिन्ह दोन्हींचं पण काढूया. 3 गुणिले 4 7 चोख 28. आहे ना सोपं बाळांनो? इतकं सोपं आहे हे. आता प्रश्न दुसरा आहे सोडवा म्हणून. प्रश्न दुसरा बघू. प्रश्न दुसरा सोडवा. काय दिलेला आहे? एक आकडा 3x वजा 5 बरोबर 1. लक्षात घ्या केवळ मूल्याच्या पलीकडची संख्या जेव्हा केवळ मूल्य चिन्ह काढून घेतो तेव्हा एकदा म्हणजे वर्गमूळ कसं लिहिताना प्लस आणि मायनस होतं त्याप्रमाणे ही पलीकडची संख्या म्हणजेच LHS लेफ्ट हँड साइड म्हणजेच डावी बाजूकडील संख्या एकदा प्लस आणि एकदा मायनस लिहावी लागते. ती कशी लिहिली जाते हे तुम्हाला सांगते बघा. 3x उत्तराला सुरुवात. 3x वजा 5 बरोबर हे 1 म्हणजे अधिक 1 किंवा काय करायचं? 3x वजा 5 बरोबर वजा 1 म्हणून हे 3x इथंच राहणार बरोबर अधिक 5 पलीकडे जाणार. काय होणार? सॉरी वजा 5 इकडे गेल्यानंतर अधिक 5 म्हणून 3x बरोबर 5 आणि 1 किती आले? 6 म्हणून x बरोबर 6/3 म्हणून x बरोबर 3 1 3 3 2 6 x बरोबर आले 2. हे किंवा असंच येत राहणार प्रत्येक स्टेप मध्ये. 3x बरोबर हे वजा 1 वजा 5 तिकडे गेल्यानंतर अधिक 5 होतील म्हणून 3x बरोबर 5 मधून 1 गेले 4 मोठ्या संख्येचं चिन्ह 4 म्हणून x बरोबर 4/3 म्हणजे या दोन व्हॅल्यू आल्या. कोणत्या? x बरोबर 1 2 आणि दुसरी x बरोबर 4/3. आहे ना सोपं? 2 मार्क्स जाता जाता मिळून जातात आपल्याला. चला तर मग याच्यावरती दुसरं गणित पाहू बाळांनो. दुसरं गणित आहे 7 वजा 2x बरोबर 5. 7 वजा 2x बरोबर 5. आता केवळ मूल्य चिन्ह आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजे कसं येणार? इथं उत्तराला सुरुवात करणार आहोत. 7 वजा 2x बरोबर 5 किंवा काय करणार आहोत? 7 वजा 2x बरोबर वजा 5 बरोबर की नाही? मग हे वजा 2x इथंच राहणार. हे 5 हे अधिक 5 आहे तिकडे गेल्यानंतर अधिक 7 आहे तिकडे गेल्यानंतर वजा 7 होतील. वजा 2x बरोबर
7 मधून 5 मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 7 मधून 5 गेले, 2 राहिले, वजा 2. दोन्हीकडचे वजा वजा काय होतील? अधिक होतील. म्हणून x बरोबर 2/2 म्हणून x बरोबर किती येईल? 1. सेम इथं वजा 2x वजा 5 हे अधिक 7 तिकडे गेल्यानंतर वजा 7 होतील. इथं किंवा आहे येतच राहणार. म्हणून वजा 2x बरोबर 7 आणि 5 वजा 12. दोन्हीचे वजा वजा अधिक होतील. इथं पण 2x बरोबर 12 राहतील. म्हणून x बरोबर 12/2 बेसक्क 12 x बरोबर 6. दोन किमती आल्या बाळांनो, x बरोबर 1 आणि x बरोबर 6. आहे ना सोपं? चला तर मग तिसरं गणित पाहूया. यामधलंच सोडवामधलं तिसरं गणित काय आहे ते पाहूया. तिसरं गणित 8 - x/2 बरोबर 5 हे केवल मूल्य चिन्हात लिहिलेलं आहे. बघा आता केवल मूल्य चिन्हातून बाहेर काढू. 8 - x/2 बरोबर 5 किंवा 8 - x/2 बरोबर -5. आता हे दोन काय करू? इकडं गुणाकारामध्ये नेऊ. म्हणून 8 - x बरोबर 5 गुणिले 2 किंवा 8 - x बरोबर -5 गुणिले 2. म्हणून 8 - x बरोबर 10, 8 - x बरोबर -10 असे तयार होतील. कारण आपण काय केलं? दोन्ही बाजूंना गुणलेलं आहे. म्हणून -x बरोबर हे 10 हे अधिक 8 इकडे गेल्यानंतर -8 होतील. म्हणून -x बरोबर 10 मधून 8 गेले, 2 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक म्हणून x बरोबर -2. कारण x चिन्ह कोणाला द्यायचं असतं? संख्येला. आता इथं बघा -x बरोबर -10 हे तिकडं जाणार म्हटल्यानंतर -8 x बरोबर -18 म्हणून x बरोबर 18. दोन्ही बाजूचं वजा वजा अधिक. आहे ना सोपं बाळांना? 2 मार्क्स जाता जाता पळत देऊन जाणारे गणित आहेत. चला बघा चौथं गणित. एकदा समजलं ना मग सोडवणं काय अवघड आहे का बाळांनो? 5 + x/4 केवल मूल्य चिन्हामध्ये आहेत. बरोबर किती दिलेले आहेत? 5 दिलेले आहेत. आता बघा जसे दिलेत 5 + x/4 बरोबर 5 किंवा काय करायचे? 5 + x/4 बरोबर -5 हे लिहून घेतले आपण. केवळ मूल्य चिन्हातून काढल्यानंतर एकदा अधिक आणि एकदा वजा लिहूनच घ्यायचं. त्यानंतर बघा आता हे x/4 तसेच ठेव्यामध्ये अधिक चिन्ह आहे, गुणाकाराचं नाही. गुणाकाराचं असतं तर काय केलं असतं? गुणलं असतं. तर इथं x/4 तसेच ठेवायचे बरोबर हे 5 हे अधिक 5 इकडे गेल्यानंतर -5 इथं पण तसंच करायचं किंवा x/4 तसेच ठेवायचे -5 हे 5 तिकडे गेल्यानंतर -5. त्यानंतर x/4 बरोबर 5 मधून 5 गेले किती उरले? 0 म्हणून x बरोबर किती येणार आहेत? या 4 ने इकडे गुणाकार होणार. 0 गुणिले 4 बरोबर x बरोबर किती येणार आहेत? 0. कोणत्याही संख्येनं 0 ला गुणलं तर उत्तर 0. म्हणून इथं x/4 बरोबर 5 आणि 5 -10 म्हणून x बरोबर काय येणार? -10 गुणिले 4 म्हणून x बरोबर 10 चोक 40. कसले 40? -40. आहे ना सोपं बाळांनो? का अवघड आहे का? नाही. अशा प्रकारे आपला 2.5 संपलेला आहे. थँक्यू बाळांनो. मी तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि इयत्ता 10वी ला तुमच्या सोबत आहे हे विसरू नका. थँक्यू बाळांनो.